दरम्यान मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पशुधन वाहून गेलेत। बाणगंगा नदीकाठी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या अनेक जनावरांचे मृतदेह झाडावर अडकलेल्या स्थितीत आहेत आणि त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे आणि यासोबतच नदीकाठचे रस्ते सुद्धा वाहून गेलेत। धाराशिव जिल्ह्यातील ढगे चिंचपूर परिसरातून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पूर जो या भागामध्ये आला होता त्याला बरोबर 1 महिना होतो आहे आणि अशा एका महिन्याच्या काळात नेमकं काय काय बदललं, किती सरकारी मदत आली हे आपण समजून घेतो आहोत। आणि तुमचं पूर्ण नाव? अमोल विश्वनाथ ढगे। ते अमोलरावांच्या 10 गायी होत्या त्यातल्या 8 वाहून गेल्या। 8 वाहून गेल्या आणि 1 म्हैस बी गेली। 1 म्हैस गेली। आणि पैसे किती मिळाले आता? 1,12,500 रुपये भेटले आपल्याला। त्यापैकी अमोलरावांच्या ज्या वाहून गेल्या गायी आहेत त्यापैकी काही गायींचे सांगाडे अजूनही ह्या झाडाच्या याच्यावरती होते। आता हे बघा, आणि त्याच्या वर आणखी एक सांगाडा आहे ना। हे सांगाडे असे झाडावरती अजूनही राहिले। पण अमोलराव राहिले कसे सांगाडे? ही सांगाडी आता तिथं काही जनावराला जायला आलं नाही, काही कुत्र्याला ह्यांना म्हणून सांगाडी जायला आलं नाही म्हणून राहिली ती। बरं, आणि इथे इकडे ह्या बाजूला पण सांगाडा आहे, इकडे पण आहे हा सांगाडा। असं 3 किती गायीचे सांगाडे ते? 3 गायींचे पलीकडून दिसते इकडून थोडं। आणि तुम्ही सांगितलं मला ते लोखंडी गजासहित आलं ते? हा, लोखंडी अँगल एक तिथं आहे। कुठे अँगल तो? इथे दिसतोय। चला बरं दाखवू। नाही जाऊया की, तुम्ही दिसते। हां, हो, तशी गाय दिसते आणखी ती त्याच्या गायीचा सांगाडा जो आहे तो तसाच्या तसा आहे। म्हणजे महिन्याभरानंतर या भागातलं जे चित्र आहे ते चित्र तुमच्या आता लक्षात आलं असेल। आणि त्यामुळंच या भागातली, कारण मी आता मगाशी बघितलं 4 पेरूच्या बागा ह्या पूर्ण नष्ट झाल्यात। खाली जमिनीवर त्याची म्हणजे काय म्हणू आपण, ते पसरलेच आहेत। तशीच अवस्था द्राक्षाची आहे। अमोलराव, किती तुमच्या गावातली जनावर वाहून गेली? आपल्या गावातली तरी बरीच जनावर वाहून गेली। आता ह्या शेतकऱ्याचे 2 गायी गेल्यात। ह्यांच्या 2, तुमच्या 10, ते पलीकडच्या शेतकऱ्याच्या 17 गायी गेल्या त्यांच्यात। अजून दुसरे एक वकील म्हणून आले ते त्यांचे 4 का 5 गायी। आमच्या चुलत्याची एक गाय वाहून गेली त्यांची। अशी 15-16 पेक्षा जास्त 50 जनावर वाहून गेली। आणि आता हे नदीपात्रातलं जे दृश्य आहे, ओढा का नदी आहे? नदी। कोणती नदी? बाणगंगा। बाणगंगा नदीच्या पात्रातले दृश्य हे बघा। हे मला ते आता झालेलं आहे सगळं, आता झालेलं सगळा गाळ वाहून आलेला आहे। 1 महिन्याभरानंतर हे चित्र असेल तर त्या दिवशी, ज्या दिवशी हा पूर आला त्या दिवशीचं काय चित्र असेल तुमच्या लक्षात येईल। आता काही लोक म्हणतात की नदीपात्रामध्ये तुम्ही का घरं बांधली। मूळ मुद्दा असा आहे की कोणाला माहिती होती की नदीपात्रामध्ये गेली इतकी वर्ष अशा ह्या ठिकाणी इतकं पाणी येईल असं कोणी सांगितलेलं नव्हतं, कुणाच्या कल्पनेत नव्हतं। आत्ता ज्यांचं वय वर्ष 60-70 आहे तेही असं म्हणतात की एवढा पाऊस त्यांनी कधी बघितला नाही। आता ही वाळू, तुम्ही मगाशी पुढे तर म्हणले वाळूच शेतात आली म्हणून। ही काय शेतातच वाळू? बर, पूर्ण वाळू इथली निघाली आणि ती तिकडे वर गेली। 1 महिन्याभरानंतरचं हे रूप तुम्हाला आम्ही दाखवतो। महत्त्वाचं आहे कारण ज्या पद्धतीनं हा पूर आला आणि त्या पुराच्या परिणामाची चर्चा महाराष्ट्रभर होत राहिली। आता बघा, महिन्याभरानंतर जर तो सांगाडा तिथं असेल आणि आता हा ब्रिज, किती फूट पाणी असेल इथं? ही पाणी असेल लेवलने पाणी। इथून 20 फूट कचरा अडकायला दिसतोच आहे। आणि अजूनही नदी तुमची प्रवाहितच आहे, पाणी येतच आहे जोरात। सगळीकडे असा उग्र वास आहे सडलेल्या प्राण्यांचा। कुत्री आजूबाजूला फिरताना दिसत आहेत। आणि मी जसं म्हणालो तसं 1 महिन्याभरानंतर सुद्धा नदीच्या पाण्याचा छोटासा प्रपात आपण म्हणू तो आवाज ऐका।
हे मला वाटतं आधीच वाहून गेलं असणार आहे. हा? पूर्ण वाहून गेलं झाड. कशाचं झाड होतं? उंबराचं झाड होतं. उंबराचं वाहून गेलेलं झाड आणि अजूनही नदीपात्रामध्ये असलेलं पाणी. किती पाणी असेल? ही ते हा? 10 फूट पाणी असेल इथं खड्डा आहे. खड्डा पडलाय आणि त्यामुळे 10 फूट पाणी आहे या ठिकाणी. तर मी म्हणालो दुसरं नदीपात्रातला ह्या सीना नदीच्या ह्या उपनद्या आहेत आणि सीना नदीच्या पात्रात तर ह्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक हजार एकर ऊस पूर्ण वाहून गेला आहे, जमिनी करोडून गेलेल्या आहेत. आणि ही दिवाळी ह्या लोकांची कशी दिवाळी केली की नाही? नाही सर, का काय एवढा दिवाळी मोठा सण आहे दिवाळी तर करा. दिवाळी सण आहे पण आता उदरनिर्वाह गायांवर चालू होता आमचा समजा. असं म्हणजे घर परपंच हे समजा गायांवर चालू होतं. हम्म. आज म्हणजे कसं झालंय, जे आपली रोजची बंद झाली. हा. आता उठलं की उद्या कामाला जावं लागतं. कामाला जाऊनच हे करावं लागतं. पूर्वी जात नव्हते कामाला. नाही जनावर होते दुधावर भागायचं. जर 10 दिवसाला आमची पगार व्हायची 30-40 हजार रुपये, त्यातलं निम्म खुराकाला जायचं, आम्हाला निम्म राहत होते. पैसे किती आले सरकारचे? सरकारचे 1,12,500 रुपये आले आपल्याला. आले ना तुम्हाला? आले 500. हा, एक गाय गेली म्हणून एकच झाली, एकच नाही. तेवढ्यात येणार तर मग सरकार तर काय सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही, हे तर मान्य करणार. आता काय रोजंदारीने चालले का तुम्ही रोजंदारीने चालले? रोज आता काय म्हणून चालू. ठीक आहे, आता कामाला सर तुमचा तिकडे फोन आला मातण्याचा म्हणून परत तिकडे हलो परत आज झालं. किट किती आले किती अशा म्हणजे 10-5 आले दिलेली अशी मदत. मला 3 आले. तुम्हाला? कपडे आले कोणाकडे? कपडे नाही आले. नाही ना? बाकी फक्त किराणाच माल आला. हा, किराणा मला आला. ती एक चांगली गोष्ट. भांड्याची किट दिली काही प्रमाणामध्ये. तर ही खुराक केक दिला, काही प्रमाणात चारा पण काही जणांना दिला. हे महिन्याभरानंतर ह्या भागातली दिवाळी आपण कव्हर करत असताना किती दीर्घकालीन परिणाम होत आहेत. स्वयंरोजगार ते आता बेरोजगार, काय आपण त्याला म्हणू की स्वयंरोजगार ते मजुरी, अशापर्यंतचा हा प्रवास झाला या पुरामुळं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव.